नेक्स्ट पॉइंट बघा, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. इम्पॉर्टंट पॉइंट, त्याचं स्टेटमेंट इम्पॉर्टंट. बऱ्याचशा बेसिक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती पुढच्या एक दोन कन्सेप्ट, डिग्रीज ऑफ फ्रीडम, त्याच्यानंतर सीपी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे, सीव्ही ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे, या सगळ्या गोष्टी याच्यावरती अवलंबून आहे. समजून घ्या व्यवस्थित. द कायनेटिक एनर्जी ऑफ ए सिंगल मॉलिक्यूल इज गिव्हन बाय, कायनेटिक एनर्जी इक्वल टू, बेसिक फॉर्म्युला आहे 1/2 mv स्क्वेअर. मग त्यांनी काय केलेलं आहे, व्हेलॉसिटीचे 3 डिरेक्शन मधले 3 कॉम्पोनंट कन्सिडर केलेले आहेत. अलॉंग एक्स ऍक्सिस व्ही एक्स घेतले, अलॉंग वाय ऍक्सिस व्ही वाय, अलॉंग झेड ऍक्सिस व्ही झेड, आणि तीनही डिरेक्शन मधल्या कायनेटिक एनर्जीची समेशन घेतलेली आहे. सो फॉर ए गॅस ॲट ए टेम्परेचर कॅपिटल टी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज, त्याचा हा फॉर्म्युला आहे. पण ही ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आपण ऑलरेडी काढलेली आहे. बट मीन एनर्जी पर मॉलिक्यूल इक्वल टू 3/2 kb इंटू टी, आपण ऑलरेडी याचं डेरिवेशन पूर्ण केलेलं आहे. नाउ सिन्स देर इज नो प्रेफर्ड डिरेक्शन एक्स ऑर वाय ऑर झेड, त्याला काही स्पेसिफिक अशी डिरेक्शन नसते. सगळ्या तीनही दिशांमध्ये तुम्ही सेम स्पीड कन्सिडर करू शकताय, सेम कायनेटिक एनर्जी कन्सिडर करू शकताय. त्यामुळे ह्या तीनही व्हॅल्यूज ज्यांची इथं बेरीज मांडलेली होती, ह्या तीनही व्हॅल्यूज इक्वल असतात. मग टोटल किती एनर्जी असते, 3/2 kb इंटू टी, एवढी एनर्जी असते. या तिघांची बेरीज एवढी असते. हे डेरिवेशन आपण काढलेलं आहे, फाइंड आउट केलंय त्या ऑलरेडी. आणि तीनही दिशांमध्ये सेम एनर्जी असते. मग एका पर्टिक्युलर डिरेक्शन मधली एनर्जी किती असेल, तर या व्हॅल्यूला 3 डिव्हाइड करायचं, म्हणजे हे असेल 1/2 kb इंटू टी, एवढी एनर्जी एका कॉम्पोनंट मध्ये असते. दस मीन एनर्जी असोसिएटेड विथ एव्हरी कॉम्पोनंट ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी which is quadratic in velocity components in x, y and z directions is 1/2 kb into t. त्यामुळं ही जी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे, इथं तुम्ही 3 कॉम्पोनंट घेतले, त्यापैकी कुठल्याही एका कॉम्पोनंट मध्ये किती एनर्जी असते, 1/2 kb into t. फक्त त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द प्रयोग इथं दिलेला आहे बघा, क्वाड्रॅटिक इन व्हेलॉसिटी पाहिजे. क्वाड्रॅटिक इन व्हेलॉसिटी याचा अर्थ व्हेलॉसिटीचा तिथं स्क्वेअर पाहिजे. देअरफॉर टोटल ट्रान्सलेशनल एनर्जी कॉन्ट्रीब्युशन ऑफ द मॉलिक्यूल, त्यामुळे टोटल एनर्जी किती असेल, याच्या तिप्पट. आणि एका कॉम्पोनंट मधली एनर्जी किती असेल, 1/2 kb इंटू टी. टोटल किती असेल, याला फक्त 3 न मल्टिप्लाय करा. नेक्स्ट पॉइंट आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम. इम्पॉर्टंट पॉइंट. A molecule is free to move from one point to another in a 3-dimensional space. मॉलिक्यूल फ्रीली मूव्ह होऊ शकतो एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत. आपण 3 डायमेन्शनल कन्सिडर करणार आहे, 3 डायमेन्शनल स्पेस. त्या पद्धतीने आपण घेणार. नाउ इफ द मॉलिक्यूल इज रिस्ट्रिक्टेड टू मूव्ह इन ए प्लेन, प्लेन म्हणजे 2 डायमेन्शनल असतं, त्याला एक्स ऍक्सिस असतं, वाय ऍक्सिस असतं, आणि इथं त्या मॉलिक्यूलची जी काही मोशन आहे त्याचा आपण स्टडी करतो. हे एक्स ऍक्सिस, हे वाय ऍक्सिस. मग तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट लागतात, म्हणजे तुम्हाला तिथं 2 कॉम्पोनंट माहित असणं गरजेचं आहे. देन ओनली 2 कोऑर्डिनेट्स आर, दॅट इज एक्स अँड वाय, दे आर सफिशियंट टू डिस्क्राइब इट्स लोकेशन. 2 components Vx and Vy will describe its motion in the plane. मग प्लेन मध्ये जर असेल, पार्टिकल जर मूव्ह होत असेल, तर तुम्हाला 2 कॉम्पोनंट्स बास आहेत, तेवढ्यावरती तुम्ही त्याची मोशन पूर्ण एक्सप्लेन करू शकताय. तिथं 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम तुम्ही कन्सिडर करू शकताय. इफ ए molecule moves along a straight line, then only x coordinate and only one velocity component Vx is sufficient to describe its location
अँड मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन. या प्लेनच्या ऐवजी जर समजा तो एका सरळ रेषेमध्येच ट्रॅव्हल होत असेल तर तुम्हाला एकच कोऑर्डिनेट वास आहे. तेवढ्या एकाच कोऑर्डिनेटचा वापर करून तुम्ही त्याची कंप्लीट मोशन डिस्क्राईब करू शकताय, त्याचं लोकेशन डिस्क्राईब करू शकताय. दस a molecule is free to execute 3-dimensional, 2-dimensional, 1-dimensional translational motion. That is, the molecule has 3, 2 and 1 degrees or degree of freedom. मग कुठल्या प्रकारची मोशन आहे त्या पद्धतीनं त्या मॉलिक्यूलला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असू शकतात. जर तो 3-डायमेन्शनल स्पेस मध्ये असेल तर, प्लेन मध्ये मूव्ह होत असेल तर 2-डायमेन्शनल 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल, अलॉंग अ स्ट्रेट लाईन मूव्ह होत असेल तर फक्त एकच डिग्री ऑफ फ्रीडम एवढं सफिशियंट आहे त्याच्या लोकेशनला डिफाईन करण्यासाठी. आता त्याची डेफिनेशन बघा, इम्पॉर्टंट डेफिनेशन करून ठेवा व्यवस्थित. Degrees of freedom of a system are defined as total number of coordinates or independent quantities required to describe the position and configuration of the system completely. डिग्रीज ऑफ फ्रीडम, एखाद्या सिस्टमचे डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय आहेत तर टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, झेड कोऑर्डिनेट, त्यांनाच त्यांनी दुसरं आणखीन एक नाव दिलेलं आहे इंडिपेंडंट क्वांटिटीज दॅट आर रिक्वायर्ड टू डिस्क्राईब द पोझिशन, नेमका तो पार्टिकल कुठं आहे, अँड कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टम कम्प्लिटली, त्या सिस्टमचं कॉन्फिगरेशन तुम्ही कम्प्लिटली डिफाईन करू शकता. ते डिफाईन करण्यासाठी तुम्हाला किती इंडिपेंडंट क्वांटिटीज लागतात, किती कोऑर्डिनेट्स लागतात, त्याला म्हणायचं डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता बघा एक एक प्रकारचे त्यांनी गॅसेस बद्दल चर्चा सुरू केलेली आहे. मोनो ॲटॉमिक गॅस लाईक हेलियम कंटेन्स हेलियम ॲटम्स, ह्याच्यामध्ये हेलियम ॲटम्स असतात. हेलियम ॲटम हॅज 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. याचा अर्थ मोनो ॲटॉमिक गॅसला 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. एका डिग्रीमध्ये एनर्जी एवढी असते, त्यामुळे 3 डिग्रीज मध्ये टोटल एनर्जी होणार 3/2 इंटू KB इंटू टी. त्याच्या पुढचा प्रकार आहे डायॲटॉमिक मॉलिक्युल्स. म्हणजे आता त्या मॉलिक्युल मध्ये 2 ॲटम्स असतील, फॉर एक्झाम्पल H2, O2, N2. मग हे मॉलिक्युल्स ट्रान्सलेशनल तर मूव्ह होतातच, याचा अर्थ त्यांना 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम तर असणारच आहे. DOF म्हणजेच डिग्री ऑफ फ्रीडम, त्याच्यासाठी शॉर्ट फॉर्म तयार केलेला आहे. याच्याबरोबर अल्सो इट कॅन रोटेट अराउंड झेड ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. बघा काय केलेलं आहे ते, म्हणजे त्यांनी एक्स ऍक्सिस 2 ॲटम्स लाईंग अलॉंग एक्स ऍक्सिस घेतले. म्हणजे एक्स ऍक्सिस वरती या एका मॉलिक्युलचे 2 ॲटम्स आहेत, त्याचं 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम झाल्या, म्हणजे ते सरळ रेषेत ज्या वेळेला मूव्ह होतील ते. आता ते अलॉंग वाय ऍक्सिस, अलॉंग झेड ऍक्सिस ते रोटेट पण होणार. आता त्याला रोटेशनलच्या सुद्धा 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम मिळणार. इन जनरल ए डायॲटॉमिक मॉलिक्यूल कॅन रोटेट अबाउट इट्स सेंटर ऑफ मास in 2 directions perpendicular to its molecular axis. त्या मॉलिक्यूल मधल्या 2 ॲटम्सना जोडणारा जो काही ऍक्सिस असेल तो मॉलिक्युलर ऍक्सिस, त्याला परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये, त्याला परपेंडिक्युलर असणारे 2 ऍक्सिस कन्सिडर करायचे. मग इथं एक्स ऍक्सिस हा काय आहे, त्याचा मॉलिक्युलर ऍक्सिस आहे. मग त्याला परपेंडिक्युलर असणारे 2 ऍक्सिस म्हणजे वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस, त्याच्या भोवती ते रोटेशनल मोशन परफॉर्म करू शकतात. मग 2 प्रकारच्या रोटेशनल मोशन, त्यामुळे 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम तुम्हाला घ्यावे लागतील. हेन्स सच मॉलिक्युल्स आर सेड टू possess 2 additional degrees of freedom, that is 2 rotational degrees of freedom, and each of these 2 degrees of freedom contribute to rotational kinetic energy. म्हणजे पहिले 3 ट्रान्सलेशनल तर आहेतच, आणि 2 कुठले आले, रोटेशनल मोशन मुळे अजून 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम
त्याला असणार आहेत. याचा अर्थ टोटल 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम. इथं डायग्राम दाखवलेलं आहे बघा. इथं ते 2 मॉलिक्युल्स आहेत. एक इथं आहे, दुसरा इथं आहे मॉलिक्यूल. यांना जोडणारा हा एक्स ऍक्सिस आहे. मग आता हे रोटेट होताना अबाउट वाय ऍक्सिस पण रोटेट होऊ शकतात, अबाउट झेड ऍक्सिस पण रोटेट होऊ शकतात. मग या दोन्ही ऍक्सिस भोवती रोटेट होताना त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर केलाय आय झेड आणि आय वाय अबाउट झेड अँड वाय ऍक्सिस. त्यांच्या अँग्युलर स्पीड्स घेतलेत ओमेगा झेड ओमेगा वाय. मग रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. अबाउट झेड ऍक्सिस असेल तर 1/2 आय झेड ओमेगा झेड स्क्वेअर. अबाउट वाय ऍक्सिस असेल तर 1/2 आय वाय ओमेगा वायचा स्क्वेअर. Thus, for a diatomic molecule, total energy due to translational and rotational degree of freedom is. या दोघांची बेरीज करायची. ट्रान्सलेशनल मध्ये हे 3 आहेत, रोटेशनल मध्ये हे 2 जण आहेत. The above expression contains quadratic terms. आता आपण वरती जो फॉर्म्युला लिहिलेला आहे याच्यामध्ये क्वाड्रॅटिक टर्म्स आहेत. क्वाड्रॅटिक टर्म्स म्हणजे वर्गपद आहेत. इथं ओमेगाचा स्क्वेअर आहे, इथं व्हीचा स्क्वेअर आहे. जिथं स्क्वेअर आहे त्या क्वाड्रॅटिक टर्म्स आहेत. दॅट करेस्पॉन्ड टू व्हेरियस डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ ए डायटॉमिक मॉलिक्यूल. Each of them contributes to 1/2 kb into T to the total energy of the molecule. हे एकूण किती आहेत? 5 आहेत. एकामध्ये एनर्जी एवढी असते. असे 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, तर टोटल एनर्जी किती होणार? 5 into 1/2 kb into T. Here it is assumed that the rotating molecule is a rigid rotator. तो फक्त रोटेट होतो असं आपण कन्सिडर करतो. बट रियल मॉलिक्युल्स कंटेन कोव्हॅलंट बॉन्ड्स बिटवीन द ऍटम्स. म्हणजे मॉलिक्युल्स असतात, रियल मॉलिक्युल्स, त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात ऍटम्सच्या मध्ये. एक ऍटम आणि दुसरा ऍटम यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. त्यामुळे काय होतं? दे कॅन ऑल्सो हॅव व्हायब्रेशन्स ऑफ ऍटम्स अबाउट देअर मीन पोझिशन्स like one-dimensional harmonic oscillator. त्यामुळं तिथं व्हायब्रेशन्स सुद्धा होतात ऍटम्सची आणि ते ऍटम्स ऑसिलेट होतात. म्हणजे याच्यामध्ये काय आली? परत ऑसिलेटरी मोशन आली. मग ऑसिलेटरी मोशन आली, मोशनचा टाईप बदलला. पहिलं ट्रान्सलेशनल होतं, त्याचे 3 होते. नंतर रोटेशनल आलं, त्याचे 2 आले. आता ऑसिलेटरी मोशन आली. याचा अर्थ आता परत एकदा तुम्हाला ऍडिशनल डिग्री ऑफ फ्रीडम तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यावा लागेल. हेन्स दे पसेस ऍडिशनल डिग्री ऑफ फ्रीडम करेस्पॉन्डिंग टू द डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन. ते कशा पद्धतीनं व्हायब्रेट होतं त्यानुसार त्याला ऍडिशनल डिग्री ऑफ फ्रीडम घ्यावा लागेल. इन डायटॉमिक मॉलिक्युल्स लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साइड, atoms can oscillate along internuclear axis only. या डायटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये जी काय ऑसिलेशन्स होतात ती फक्त इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस वरतीच ऑसिलेशन्स होतात, त्याच दिशेत ऑसिलेशन्स होतात. द एनर्जी असोसिएटेड विथ व्हायब्रेशन्स ऍड टू टोटल एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल. आणि या व्हायब्रेशनमुळे जी एनर्जी आहे ती एनर्जी पहिल्या 2 प्रकारच्या एनर्जी मध्ये ऍड होते. मग पहिले 2 प्रकार कुठले आहेत? ट्रान्सलेशनल आहे, रोटेशनल आहे. आता त्याच्यामध्ये काय ऍड होईल? व्हायब्रेशनल पण ऍड होईल. आता व्हायब्रेशनल जी एनर्जी असते त्याच्यामध्ये परत 2 भाग असतात. एक असतो कायनेटिक एनर्जीचा भाग, दुसरा असतो पोटेन्शियल एनर्जीचा भाग. म्हणजे परत त्याच्यात आणि 2 प्रकार आहेत, हे लक्षात घ्या. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला नेहमी सारखाच आहे, त्याच्यात काय बदल नाही. यू फक्त काय घेतले? व्हेलॉसिटी ऑफ व्हायब्रेशन घेतले 1/2 mu स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी जी आहे ते मात्र अजून तुम्हाला माहित आहे सिलेबस मध्ये. तर तिथला फॉर्म्युला जो आहे तो आहे 1/2 kr स्क्वेअर. मी असं दिलेलं आहे. वेअर आर इज अ सेपरेशन बिटवीन द ऍटम्स परफॉर्मिंग ऑसिलेशन्स अँड के इज अ फोर्स कॉन्स्टंट. के हा फोर्स कॉन्स्टंट आहे.
हे तुम्हाला ऑसिलेशन्स या प्रकरणामध्ये डिटेलमध्ये गोष्टी होतील. तोपर्यंत जरा तेवढं लक्षात ठेवा. इक्वेशन इथे घेतलेलं आहे. व्हायब्रेशनल मोशन मध्ये या दोन प्रकारच्या एनर्जीज असतात, त्यांची बेरीज. फर्स्ट पार्ट असतो तो असतो कायनेटिक एनर्जीचा, सेकंड पार्ट आहे तो आहे पोटेन्शियल एनर्जीचा. द टर्म्स इन इक्वेशन 2 आर क्वाड्रॅटिक इन व्हेलॉसिटी. दोन्ही ठिकाणी क्वाड्रॅटिक टर्म्स आहेत. पहिल्या ठिकाणी व्हेलॉसिटी आहे, दुसऱ्या ठिकाणी पोझिशन आहे. क्वाड्रॅटिक इन व्हेलॉसिटी अँड पोझिशन रिस्पेक्टिव्हली, अँड ईच विल कॉन्ट्रीब्यूट 1/2 kb इंटू टी. त्यामुळे पहिल्या भागामध्ये कायनेटिक एनर्जीचा पार्ट एवढी एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जीचा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये पण एवढीच एनर्जी असणार. जेवढे क्वाड्रॅटिक टर्म्स असतील तेवढे डिग्रीज ऑफ फ्रीडम तुम्हाला घ्यावे लागतील, हे लक्षात ठेवा. आणि प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये एवढी एनर्जी असते, 1/2 kb इंटू टी. त्यामुळे लक्षात ठेवा. Thus, each mode or a degree of freedom for vibrational motion contributes to. जर तुम्ही पूर्ण ही व्हायब्रेशनल मोशन कन्सिडर केली तर पहिल्या भागामध्ये 1/2 kbt, दुसऱ्या भागामध्ये 1/2 kbt, टोटल किती होईल 2 × 1/2 kbt. एवढं त्या ठिकाणी टोटल एनर्जी मध्ये त्याचा कॉन्ट्रीब्युशन असेल. त्यामुळे प्रत्येक क्वाड्रॅटिक टर्म असलेल्या एनर्जी मध्ये 1/2 kb इंटू टी असं घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. ट्रान्सलेशनलचे 3, रोटेशनलचे 2, व्हायब्रेशनलचे 2. प्रत्येकामध्ये पार्टिसिपेशन किती 1/2 kb इंटू टी. हेन्स फॉर ए नॉन रिजिड डायटॉमिक गॅस, mean kinetic energy is associated with translational motion of a molecule along 3 directions. ट्रान्सलेशनलची एनर्जी एवढी असेल. mean kinetic energy associated with rotational motion about 2 perpendicular axes, त्याच्यामध्ये 2 × 1/2 kbt, म्हणजे त्याचे 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. आणि टोटल व्हायब्रेशनल एनर्जी मध्ये एवढा असेल, करेस्पॉन्डिंग टू कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी टर्म्स. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. मध्येच थोडस बंद पडलं होतं नेट, तेव्हा परत एकदा जरा बघा. हेन्स फॉर नॉन रिजिड डायटॉमिक गॅस जर तुम्ही कन्सिडर केला तर मीन कायनेटिक एनर्जी असोसिएटेड विथ ट्रान्सलेशनल मोशन त्याचे 3 टाइम्स घ्यायचं, कारण त्याच्यात 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. रोटेशनल मोशन त्याच्यामध्ये 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम होते, त्यामुळे 1/2 kb इंटू टी ला 2 मल्टिप्लाय करा. आणि व्हायब्रेशनल एनर्जीसाठी इथं पण 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, त्यामुळे 1/2 kb इंटू टी ला 2 मल्टिप्लाय करा. पुढचा पॉइंट आहे लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. इम्पॉर्टंट, करून ठेवा व्यवस्थित. फॉर ए गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम, कोणताही गॅस थर्मल इक्विलिब्रियम मधला घ्या, त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे. ऍव्हरेज एनर्जी फॉर ए मॉलिक्यूल associated with each quadratic term is 1/2 kb इंटू टी. गॅस आहे, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे, त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, तर त्या प्रत्येक मॉलिक्यूलशी रिलेटेड असणारी ऍव्हरेज एनर्जी, प्रत्येक मॉलिक्यूल जो एका क्वाड्रॅटिक टर्मशी असोसिएटेड असेल, मग ती कायनेटिक एनर्जी असेल 1/2 mv², रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल 1/2 I ओमेगा स्क्वेअर असेल, त्यानंतर ऑसिलेटरी मोशन मधली पोटेन्शियल एनर्जी असेल, ती पोटेन्शियल एनर्जी 1/2 kr² किंवा 1/2 kx² अशी पण लिहिता येते. त्या प्रत्येक क्वाड्रॅटिक टर्मशी रिलेटेड एनर्जी एवढी असते. हा लॉ लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट, विचारून झालेला आहे. This law is valid for high temperatures and not for extremely low temperatures where quantum effects become important. त्यामुळे हा जो काही लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आहे तो हायर टेम्परेचर्सच्या ठिकाणी किंवा हायर टेम्परेचर्स असतानाच
व्हॅलिड आहे. एक्स्ट्रीमली लो टेम्परेचर साठी मात्र तो ऍप्लिकेबल होत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटी. When temperature of a gas is increased, even a small rise causes considerable change in volume and pressure. ज्याला तुम्ही एखाद्या गॅसचं टेम्परेचर वाढवता, अगदी थोडं जरी टेम्परेचर तुम्ही गॅसचं वाढवलं तरी त्याचं प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये कन्सिडरेबल चेंजेस होतात. हेन्स टू स्पेसिफिक हीट्स आर डिफाइन्ड फॉर गॅसेस. त्यामुळे ह्या दोन्हीपैकी म्हणजे एकाच वेळेला दोन्ही गोष्टी बदलत असतील, व्हॉल्यूम आणि प्रेशर, तर त्याचा अभ्यास करणं थोडंसं कंपॅरेटिव्हली अवघड जातं. म्हणून त्यांनी काय केलं, एकदा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवा, एकदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवा आणि अशा दोन कंडिशन मध्ये त्यांनी मोलर स्पेसिफिक हीट्स डिफाईन केलेले आहेत. स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV अँड स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर CP. अशा दोन प्रकारच्या स्पेसिफिक हीट्स डिफाईन केलेल्या आहेत आणि मेयर्स रिलेशन गिव्स अन एक्सप्रेशन दॅट रिलेट्स द टू स्पेसिफिक हीट्स. या दोन स्पेसिफिक हीट्सना रिलेट करण्याचं काम मेयर्स रिलेशन करतं, ज्याचा फॉर्म्युला असा आहे CP मायनस CV इक्वल टू R. अतिशय महत्वाचं डेरिवेशन, महत्वाचा फॉर्म्युला आहे, ते आता बघूया आपण. बघा आता मेयर्स रिलेशन, त्याचं डेरिवेशन बघूया. इम्पॉर्टंट पॉइंट, consider 1 mole of an ideal gas enclosed in a cylinder by light frictionless airtight piston. आयडियल गॅस घेतलेला आहे, त्याचं 1 मोल घेतलेला आहे, लाईट फ्रिक्शनलेस एअरटाईट पिस्टन आहे, त्या सिलेंडर मध्ये त्याला घेतलेला आहे. PV अँड T, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर रिस्पेक्टिव्हली ऑफ द गॅस, या व्हॅल्यूज कन्सिडर केलेल्या आहेत. At constant volume, amount of heat supplied to a gas is used to increase internal energy of a gas. No work is done in moving the piston. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, काही अवघड नाही. मी इथं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने बघा. हा सिलेंडर घेतलेला आहे, त्याला अटॅच्ड इथं पिस्टन आहे आणि त्याला आपण हीट एनर्जी प्रोव्हाइड केलेली आहे. इथं तो गॅस आहे. त्याने असं सांगितलंय की हा पिस्टन या ठिकाणी फिक्स आहे. जर हा पिस्टन फिक्स नसता तर काय झालं असतं, हीट एनर्जी दिल्यानंतर हा जो गॅस आहे तो एक्सपांड झाला असता आणि हा पिस्टन वरती ढकलला गेला असता. म्हणजे त्याच्यामध्ये दोन गोष्टी घडणार, एक तर हे एक्सपान्शन होणार, बघा लक्षात येते का, म्हणजे हा पिस्टन वरती ढकलला जाईल, म्हणजे तिथं वर्कडन होणार. शिवाय याचं टेम्परेचर वाढवायचं आहे. नेहमी ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा फक्त की टेम्परेचर आपल्याला फक्त 1 डिग्री सेंटीग्रेड मधूनच वाढवायचं आहे. मग 1 डिग्री सेंटीग्रेड मधून वाढवायचं असेल तर त्याला जी हीट एनर्जी लागणार आहे ती तुम्ही कंडिशन कशी ठेवा, 1 डिग्री सेंटीग्रेड साठी लागणार हीट एनर्जी सेम असेल. 1 डिग्री सेंटीग्रेड नको असेल तर एक कॉमन टर्म कन्सिडर करा DT. एवढ्या अमाऊंटनं तुम्हाला टेम्परेचर वाढवायचं आहे. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे समजा हा पिस्टन इथं फिक्स ठेवला, पिस्टन जर इथं फिक्स झाला तर पिस्टन वरती मूव्ह होणार नाही, म्हणजेच इथं कोणत्याही प्रकारचं वर्कडन होणार नाही. जी काही तुम्ही इथं त्याला हीट एनर्जी द्याल ती सगळीच्या सगळी हीट एनर्जी कशासाठी वाढवली जाईल, याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी यूज केलं जाईल. मग टेम्परेचर नेहमी लक्षात ठेवा, टेम्परेचर आणि गॅसची इंटरनल एनर्जी दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी पण वाढणार. त्यामुळे तुम्ही इथं जी काही हीट एनर्जी त्याला देताय त्याच्यामुळे टेम्परेचर वाढणार आहे, त्याची इंटरनल एनर्जी पण वाढणार आहे. आणि हा पिस्टन इथं फिक्स असल्यामुळं तो वरती मूव्ह होणार नाही. आणि पिस्टन जर मूव्ह झाला नाही तर तिथं वर्कडन 0 असेल. वर्कडनचा बेसिक फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग ज्या अर्थी हे मूव्ह होणारच नाही त्या अर्थी डिस्प्लेसमेंट किती झालं, 0. म्हणजे वर्कडन किती असणार, 0 असणार. मग ह्या सप्लाय केलेल्या एनर्जीमुळे दोन गोष्टी होतात.
एक तर हा पिस्टन वरती ढकलला जातो, दुसरं म्हणजे त्याचं टेम्परेचर वाढतं, इंटरनल एनर्जी वाढते. मग इथं जर त्याला फिक्स केलं तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट झाला, कारण ते बदलणार नाही, हे वरती मूव्ह होणार नाही, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील. व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिला तर वर्कडन झिरो येणार. म्हणजे जी काही एनर्जी तुम्ही देताय ती फक्त आणि फक्त टेम्परेचर वाढवण्यासाठी किंवा इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठीच खर्च होईल. मग हेच त्यांनी सांगितले पहिल्यांदा. परत एकदा बघा, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटले, amount of heat supplied to gas dq1 is used to increase the internal energy of the gas. No work is done in moving the piston. वर्क डन काहीही होणार नाही. मग तेच जे काही हीट एनर्जी दिलेली आहे किंवा चेंज इन इंटरनल एनर्जी आहे त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे सी व्ही इंटू डी टी. ऍक्च्युली बेसिक फॉर्म्युला जो मोलर स्पेसिफिक हीटचा आहे तो असा आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी डिव्हायडेड बाय चेंज इन टेम्परेचर. मग ह्याच्यावरून डीई किती येईल याने इकडे मल्टिप्लाय करा, सी व्ही इंटू डी टी, व्हेअर सी व्ही इज द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मोलर स्पेसिफिक म्हटले, मोलर याचा अर्थ फॉर वन मोल. आपण सुरुवातीलाच गॅस कसा कन्सिडर केलेला आहे, वन मोल घेतलेला आहे. नाउ इफ द गॅस इज हिटेड टू द सेम टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचर तेवढाच ठेवायचा म्हणजे डीटी, तेवढ्याच तेवढाच चेंज करायचा असेल, तेवढ्याच टेम्परेचर पर्यंत त्याला हिट करायचं असेल, मात्र आता फक्त प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं. मग प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे याचा अर्थ ह्या डायग्राम मध्ये बघा, हे फिक्स नाहीये. आता हा पिस्टन काय होऊ शकतो, वरती मूव्ह होऊ शकतो. त्यांनी फक्त काय सांगितलंय इथं, वरती ऍक्ट होणारं प्रेशर ते फक्त कॉन्स्टंट ठेवा. याला तुम्ही हीट एनर्जी दिली की काय होणार, हे एक्सपांड होणार. एक्सपांड झालं की हा पिस्टन वरती ढकलला जाणार. म्हणजेच याच्यामध्ये वर्कडन तर होणारच आहे, शिवाय चेंज इन इंटरनल एनर्जी पण होणार. त्यामुळे ऍट कॉन्स्टंट प्रेशर दोन गोष्टी करायच्या आहेत, एक वर्कडन, दुसरं इन्क्रीज इन टेम्परेचर, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. बघा पुढे काय सांगितलेलं आहे ते. So now if the gas is heated to the same temperature at constant pressure, its volume increases by dV. त्याचा चेंज इन व्हॉल्यूम आहे dV. The heat supplied to gas is used to increase internal energy as well as to move piston or expansion of gas. इथं सांगितले बघा, जे काही तुम्ही हीट सप्लाय करताय त्याच्यातून दोन कामं होतात. एक, त्याची इंटरनल एनर्जी वाढते. दुसरं, तो पिस्टन मूव्ह होतो आणि त्याचं एक्सपान्शन होतं, म्हणजेच तिथं वर्कडन पण होतं. मग हे वर्कडन कसं फाइंड आउट करायचं आहे, वर्कडन इक्वल टू डी डब्ल्यू इक्वल टू पी इंटू डी व्ही, प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम, असं हे वर्कडन तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. मग आता जी काही तुम्ही हीट एनर्जी दिलेली आहे, या हीट एनर्जीनं दोन कामं केली. पहिलं काम इंटरनल एनर्जी वाढवलं, दुसरं काम वर्कडन करून घडवून आणलं, कारण तो पिस्टन वरती मूव्ह झाला त्याला पण कुणीतरी एनर्जी दिली पाहिजे. ती ते वर्कडन आणि टेम्परेचर जे वाढलं ते चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि ऍट कॉन्स्टंट प्रेशर तुम्ही आता इथं मगाशी जसा सीव्हीचा फॉर्म्युला घेतला तसा तुम्हाला हा पण फॉर्म्युला घ्यावा लागेल. त्याचा बेसिक फॉर्म्युला असा आहे, मग याच्यावरून डी क्यू किती येईल, सीपी इंटू डी टी, ते इथे घेतले. पण डीई ची व्हॅल्यू आपण वरती तयार करून ठेवली आहे, ती किती आहे, सीव्ही इंटू डी टी. मग ते परत इथे घेतलंय आणि ही व्हॅल्यू याच्यामध्ये वापरा आणि डी क्यू टू च्या ठिकाणी हे वापरायचं. म्हणजे बघा आता इथून इकडं एवढंच इक्वेशन घ्यायचं आहे. मग याच्यातलं सीपी इंटू डी टी, उजवी बाजू त्याची ते तशीच ठेवतोय, ते लिहिलं. आता डीई कोण आहे बघा, हे बघा इथं तयार आहे. डीई म्हणजेच इक्वेशन वन मध्ये सीव्ही इंटू डी टी, ते वापरा उजव्या बाजूला, इथं वापरलं ते. आणि डी डब्ल्यू म्हणजेच कोण आहे, पी इंटू डी व्ही. हे असं इक्वेशन तिथं तयार केलेलं आहे.
त्याच्यानंतर अजून एक चेंज बघा किरकोळ. आयडियल गॅस इक्वेशन आहे पीव्ही इक्वल टू एन आर टी. मग एन किती आहे याच्यामध्ये? 1 मोल घेतलाय आपण, त्यामुळे एन इक्वल टू 1, त्यामुळे एन दिसत नाही याच्यात. मग जर तुम्ही टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर व्हॉल्यूम जर चेंज करत असाल तर याची डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. ते असं येणार आर इथं, आणि कॅपिटल टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी येते 1. थोडंसं मॅथमॅटिक्स आहे. मग याच्यावरून पी इंटू डी व्ही ते येते बघा, हे डी टी पलीकडे पाठवा, आर इंटू डी टी, आणि ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथं वापरा. म्हणजे मग ते इक्वेशन इकडे बाजूला घेतो एवढाच पार्ट. काय बघा ते इक्वेशन, Cp इंटू डी टी, दिस इज इक्वल टू Cv इंटू डी टी प्लस पी इंटू डी व्हीच्या ठिकाणी काय लिहायचं आहे, आर इंटू डी टी लिहायचं. मग सगळीकडे डी टी दिसते, पूर्ण इक्वेशनला डी टी ने डिव्हाइड करा, म्हणजे इक्वेशन असेल ते सी व्ही अलीकडे घ्या, Cp मायनस Cv, दिस इज इक्वल टू आर, आणि यालाच मेयर्स रिलेशन असं म्हणतात. त्यामुळे करून ठेवा, सोपं आहे, अतिशय बेसिक बेसिक गोष्टी आहेत, त्या तेवढ्या व्यवस्थित करून ठेवा. अतिशय महत्वाचं डेरिव्हेशन, मे बी 3 मार्क 4 मार्क जसं असेल त्या पद्धतीने तिथं तुम्हाला ते विचारलं जाईल. दिस इज नोन ॲज मेयर्स रिलेशन बिटवीन सीपी अँड सीव्ही. आता जी काही तुम्ही हीट एनर्जी सप्लाय करताय ती हीट एनर्जी जर कॅलरीज मध्ये मेजर केली आणि वर्कडन जर जूल मध्ये मेजर केलं, वेगवेगळे युनिट्स जर वापरले, तर फक्त या इक्वेशन मध्ये थोडासा बदल करायचा, त्याला असं लिहायचं, त्याला जे म्हणजे जूल्स कॉन्स्टंट मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीटनं त्याला डिव्हाइड करून घ्यायचं. म्हणजे मग उजवी बाजू सुद्धा तुमची कॅलरी मध्ये येते. ह्या जेचं युनिट आहे जूल पर कॅलरी किंवा जूल पर किलो कॅलरी. मग हे जर कॅलरीमध्ये असेल, हे कॅलरीमध्ये असेल, आणि हे जर जूल मध्ये असेल तर नाही चालणार, ते उत्तर बरोबर येणार नाही. त्यावेळेला तुम्हाला त्याला जे न डिव्हाइड करावं लागेल. आता परत पुढे त्याने असं केलेलं आहे, मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट यांच्यातलं रिलेशन घेतलंय. मोलर स्पेसिफिक हीटला नोटेशन वापरतात कॅपिटल सीपी. त्या गॅसचं मोलर मास घ्या M0 इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटला म्हणतात एसपी. मग ह्या दोन्हीमध्ये फरक काय असतो तेवढं लक्षात ठेवा. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट असते ती 1 ग्रॅम किंवा 1 किलोग्रॅम साठी असते, आणि जी मोलर स्पेसिफिक हीट असते ती त्या गॅसच्या 1 मोल साठी असते. तुम्ही कोणतं युनिट घेताय त्यानुसार, म्हणजे ग्रॅम किलोग्रॅम घेताय का मोल मध्ये कन्सिडर करताय, त्यानुसार त्या टर्मचं युनिट बदलेल. मग ह्याने काय केलंय बघा, सीपी साठी असं घेतलेलं आहे, असंच तुम्ही सीव्ही साठी पण घेऊ शकताय. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यूज आता आपण जे इक्वेशन इथं तयार केलं त्याच्यामध्ये वापरायच्या आहेत. इक्वेशन असं होतं, सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर अपॉन जे. मग सीपी म्हणजेच M0 SP मायनस M0 SV इक्वल टू आर अपॉन जे हे असेल. आता ह्याला फक्त M0 न डिव्हाइड करून घ्या. M0 न डिव्हाइड केलं तर हे इक्वेशन असेल. हेच त्यांनी इथं तयार करून दिलेलं आहे. बघा लक्षात येते. आता हे जे काय आपण फॉर्म्युला आता तयार केलेला आहे, सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर, याचा परत एकदा मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक, पॉलीॲटॉमिक गॅसेससाठी वापर करायचा आहे, आणि ह्या सीपी आणि सीव्हीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. मोनो ॲटॉमिक गॅसेस,
फॉर ए मोनोएटॉमिक गॅस एन्क्लोज्ड इन ए कंटेनर held at a constant temperature T and containing Na atoms. Each atom has only 3 translational degrees of freedom. आपण हे एक्झाम्पल बघितलं होतं हेलियमचं. मोनो ॲटॉमिक गॅस असेल तर फक्त 3च ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असते. एका डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये एवढी एनर्जी असते. मग 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये एवढी एनर्जी येणार, एवढी आहे. ही पर ॲटम आहे. मग पर मोल जर तुम्हाला पाहिजे असेल तीच टोटल इंटरनल एनर्जी म्हणजेच ऍव्हरेज एनर्जी, तर तुम्हाला 1 मोल मध्ये किती पार्टिकल्स असतात? Na एवढे ॲटम्स असतात, एवढे पार्टिकल्स असतात, एवढे मॉलिक्युल्स असतात, काही म्हणा त्या ठिकाणी. तर तुम्हाला पर मोल साठी तुम्हाला Na न त्याला फक्त मल्टिप्लाय करावं लागते. आणि टोटल इंटरनल एनर्जी म्हणजेच मोलर टोटल इंटरनल एनर्जी म्हणजे डीई. आणि ह्याचं जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर जर त्याची डेरिव्हेटिव्ह घेतलीत तुम्ही, dt न त्याला जर डिव्हाइड केलं तर तुम्हाला मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मिळते. म्हणजे CV इक्वल टू DE अपॉन DT. म्हणजे तुम्हाला याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मग याची डेरिव्हेटिव्ह घेतली तर हा पहिला पार्ट कॉन्स्टंट तो तसाच राहील. आणि टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ती येते 1. म्हणजेच हा फॉर्म्युला आहे त्याच्यात एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येते, तसं टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ती 1 येते. त्यामुळे इथलं टेम्परेचर टी निघून गेलं. आता के बी साठी आपण अशी डेफिनेशन करून ठेवलेली होती, आर अपॉन एन हे पहिल्याच पानावरती होतं बघा. मग याच्यावरून आर इक्वल टू काय येईल? एन ए ने इकडे मल्टिप्लाय करा, एन ए इंटू के बी एन. म्हणून एन ए इंटू के बी च्या ठिकाणी लिहिलेलं आहे 3/2R. ही व्हॅल्यू कोणाची झाली? CV ची. लक्षात ठेवा व्हॅल्यूज कशा फाइंड आउट केलेल्या आहेत त्या. मग CV ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली CV इक्वल टू 3/2R. मग CP मायनस CV इक्वल टू R आहे. याच्यावरून CP इक्वल टू CV प्लस R येणार. त्याच्यातल्या CV ची व्हॅल्यू आहे 3/2R प्लस R. हे टोटल किती होईल? 2R प्लस 3R म्हणजे होणार 5R डिव्हायडेड बाय 3 होणार. तर डिवायडेड बाय 2 आहे तिथं छेदामध्ये 2 आहे. मग याच्यावरून गॅमा पण काढून ठेवा. गॅमा इक्वल टू CP अपॉन CV. मग ही CP ची व्हॅल्यू आहे 5R डिव्हायडेड बाय 2 डिव्हायडेड बाय 3R अपॉन 2. म्हणजेच हे R/2 ला R/2 कॅन्सल होईल आणि गॅमा येतो 5/3. लक्षात ठेवा हे. या फार महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या पुढे तुम्हाला लागतील कॅल्क्युलेशनसाठी. त्याच्यानंतर येणार आहे डायॲटॉमिक गॅस. डायॲटॉमिक गॅसमध्ये जर तुम्ही फक्त ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम घेतल्या तर एकूण डिग्रीज ऑफ फ्रीडम ट्रान्सलेशनलच्या 3 आहेत, रोटेशनलच्या 2 आहेत, म्हणजे टोटल होणार 5. म्हणून हे 3 ट्रान्सलेशनल साठी एवढी एनर्जी येणार, 2 रोटेशनल साठी एवढी एनर्जी येणार, टोटल एनर्जी एवढी होणार 5 टाइम्स 1/2 KB इंटू टी एका ऍटम साठी. पर मोल साठी Na मल्टिप्लाय करा. बघा लक्षात येते. परत ह्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, कारण आपला बेसिक फॉर्म्युला काय? CV इक्वल टू DE अपॉन DT. याची जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतली तर हे टी तेवढं फक्त निघून जातं आणि CV इक्वल टू एवढं शिल्लक राहील. त्याच्यातलं Na इंटू KB म्हणजे R. किरकोळ चेंजेस आहेत पण महत्वाचे चेंजेस आहेत. आता ही जी CV ची व्हॅल्यू आहे ती या इक्वेशन मध्ये इथं वापरा. बघा काय आहे ते. थोडस जरा ह्याला बाजूला केलं पाहिजे इथं. आणि हे 5/2R पलीकडे वापरा, पलीकडे पाठवा.
त्यामुळे ते इथं आल्यानंतर ऍड होईल. मग 2r + 5 म्हणजे 7/2r होणार. हे झालं सीपी, हे झालं सीव्ही. मग गॅमा काढलेला आहे बघा इथं. गॅमा इक्वल टू CP/CV. सीपी किती आहे? 7/2r. CV किती आहे? 5/2r. ह्याच्यातलं r ला r कॅन्सल होईल, 2 ला 2 कॅन्सल होईल. फायनल किती येणार? 7/5 हे असेल. आता याच्यामध्ये जर आपण व्हायब्रेशनची मोशन जर ऍड केली, याच्यामध्ये डायटॉमिक मध्ये जर व्हायब्रेशनल मोशन जर कन्सिडर केली, तर त्याच्यामध्ये अजून तुम्हाला व्हॅल्यू वाढवावी लागेल. कारण परत 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम ऍड होतील. म्हणजे टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती होणार? 7 होणार. कुठल्या कुठल्या बघा? 3 ट्रान्सलेशनलच्या, 2 रोटेशनलच्या, 2 व्हायब्रेशनलच्या, टोटल होणार 7/2. मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काढायचं असेल तर याची डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, म्हणजे हे टी निघून जाईल. टी व्ही ची व्हॅल्यू एवढी येईल. त्याच्यातलं Na/Kb म्हणजे आर, ही व्हॅल्यू परत एकदा इथं वापरा. टी व्हीच्या ठिकाणी इथं वापरलेली आहे. हे पलीकडे पाठवा, इकडं म्हणून ऍड करा. 2r + 7r 9/2r होणार. गॅमा इक्वल टू सीपी, सीपी आहे 9/2r डिव्हायडेड बाय सीव्ही, सीव्ही आहे 7/2r. त्यातलं r ला r कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल. गॅमा किती येतोय? 9/7. हे सगळं मांडून बघा, लिहा ते स्वतःहून, त्याशिवाय ते येणार नाहीये, लक्षात ठेवा. तेव्हा हे सगळे झाले मोनो ॲटॉमिक झाले, डाय ॲटॉमिक झाले. आता आपल्याला बघायचं आहे पॉली ॲटॉमिक गॅसेससाठी. नेक्स्ट टाईप त्याच्यातला आहे पॉली ॲटॉमिक गॅसेस. त्याच्यामध्ये कसं कन्सिडर केलेलं आहे बघा. दे हॅव मोअर दॅन 2 ॲटम्स इन ए मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल अमोनिया, याच्यात 1 नायट्रोजनचे, हायड्रोजनचे 3, असे एकूण 4 ॲटम्स आहेत. Each molecule of a polyatomic gas has 3 translational degrees of freedom. Only linear molecules have 2 degrees of freedom for rotation. जर molecule linear असेल, सगळे atoms एका सरळ रेषेमध्ये, तर 2च degrees of freedom possible आहेत. All other polyatomic molecules can perform rotations about 3 mutually perpendicular axes through their center of mass. Hence, they have 3 degrees of freedom for rotation also. लक्षात ठेवा, पॉलीॲटॉमिक मध्ये जर तो मॉलिक्यूल लिनियर असेल तर दोनच डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर रोटेशन आहेत. मात्र जर ते लिनियर नसतील, नॉन लिनियर असतील पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल मधले ॲटम्स, तर मग मात्र तुम्हाला रोटेशनसाठी पण 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम घ्यावे लागतील. Polyatomic molecules have more than 1 degree of freedom for different modes of vibrational motion. पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल मध्ये जर तुम्ही व्हायब्रेशनल मोशन जर कन्सिडर केली, तर त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त व्हायब्रेशनल मोशनचे मोड्स असू शकतात. त्यामुळे डिग्रीज ऑफ फ्रीडम सुद्धा एकापेक्षा जास्त असते. मग त्यांनी काय कन्सिडर केलंय की व्हायब्रेशनल साठी त्यांनी एफ व्हायब्रेशनल मोड्स कन्सिडर केलेले आहेत. त्यामुळे डिग्रीज ऑफ फ्रीडम पण किती येणार? एफ येणार. त्याच्या एका व्हायब्रेशनल मोड मध्ये एवढी एनर्जी असते, 2 × 1/2 KB × T. बघा, लक्षात येते. म्हणजेच हे काय होणार? 2 ला 2 कॅन्सल होणार. म्हणजे एनर्जी किती येणार त्याची? फक्त एफ × KB × T एवढी एनर्जी येणार. बघा कशा पद्धतीनं आहे ते. एका व्हायब्रेशनल मध्ये एवढे येणार KB × T. एफ मोड्स जर एफ डिग्रीज ऑफ फ्रीडम व्हायब्रेशनलची घेतले तर एवढी येणार. The number of degrees of freedom F for vibrational motion of a polyatomic molecule depends on geometric structure of molecule. त्या moleculeची geometry कशी आहे त्याच्यावरती अवलंबून राहील. That is अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन ए molecule. त्या molecule मध्ये ॲटम्स कसे अरेंज आहेत त्याच्यावरती अवलंबून राहील.
each such degree of freedom contributes average energy equal to 2 times 1/2 kbt, 2 ला 2 कॅन्सल, kb into t होणार from kinetic energy and potential energy terms. Therefore, one molecule of a polyatomic gas. मग आता जर एक मॉलिक्यूल तुम्ही 1 मोल पॉलीएटॉमिक गॅसचा जर तुम्ही कन्सिडर केला तर काय काय येणार बघा. हे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम ट्रान्सलेशनलची, हे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम रोटेशनलची आणि एफ डिग्रीज ऑफ फ्रीडम व्हायब्रेशनलची. मग इथे किती आहे 3/2 3/2 दोघांचा छेद समान. अंशांची डायरेक्ट बेरीज केली 3 + 3 ते होणार 6, 6 डिव्हायडेड बाय 2 ते होणार 3, ते 3 इथे लिहिलंय बघा, लक्षात येते का. आणि इथलं 2 ला 2 कॅन्सल केलं की फक्त इथं एफ शिल्लक राहते. मग हे NaKBT इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. या सगळ्यांच्यातून ते कॉमन घ्या म्हणजे हे एवढं शिल्लक राहील 3 + F Na into KB into T. त्याच्यातलं परत एकदा आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार याचं जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतली की हे टी निघून जाते आणि तुम्हाला CV मिळते इथं. ते किती येणार 3 + F into Na into KB आणि Na into KB म्हणजेच R. मग याच्यात फक्त एक ऍड केला की तुम्हाला CP मिळते. मग 3 + 1 म्हणजे 4 + F एवढे. आणि CP डिव्हायडेड बाय CV. CP ला CV न डिव्हाइड करा, R ला R कॅन्सल होते, असा फॉर्म्युला येतो. हे करून ठेवा बरं का व्यवस्थित. खूप महत्वाचा सेक्शन आहे हा.